पुण्यातील चंदननगर परिसरात एका वकिलाच्या ऑफिसमध्ये त्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचा खून होतो आणि त्यामध्ये आरोपी त्या वकिलाची पत्नी सह मुलगी हे आहेत आणि त्यांना आता अटक देखील करण्यात आलेली आहे, परंतु त्यांच्यावर काय कारवाई केली हे पोलिसांकडून कळण्यात येत नसल्याचा आरोप ॲडव्होकेट अरविंद तायडे यांच्याकडून करण्यात येतोय। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेऊया। काय सांगाल? काय या प्रकरणामध्ये चंदननगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या एसीपी आहेत पवार मॅडम आणि पोलीस प्रशासन या आरोपीला ताबडतोब 17 तारखेला अटक झाली। 18 तारखेला पहिल्या रिमांडला आणलं, 4 दिवसाची पीसी मिळाली, 22 तारखेपर्यंत रिमांड होतं। पण तत्पूर्वी 20 तारखेला मी स्वतः ॲडव्होकेट अरविंद तायडे आणि मूळ फिर्यादी आम्ही पोलिसांकडे गेलो। त्यांना सांगितलं की येत्या तारखेला आम्ही आमचं मूळ फिर्यादीच्या तर्फे वकीलपत्र सादर करू, आम्हाला कृपया ते अपडेट द्या। आणि जनरली रिमांड 2:30 वाजता येतात। जर समजा मेहरबान न्यायालयाने रिमांड लवकर आणायला सांगितलं असेल तर तशा प्रकारचे अपडेट मूळ फिर्यादी यांना देणं बंधनकारक असताना सुद्धा मान्य पोलीस प्रशासनाने ते माहिती आम्हाला दिली नाही। त्यामुळे आम्ही काल नेहमीप्रमाणे 2:30 वाजता रिमांडला गेलो, तेव्हा आम्हाला कळालं की रिमांड सकाळी 11लाच होऊन गेलेला आहे। जर आमच्याकडे जे काही इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भामधले काही मुद्दे असतील, पीसी वाढवण्यासंदर्भातले काही मुद्दे असतील, ते आम्ही मेहरबान न्यायालयासमोर ते सांगितले असते। ही आमची संधी पोलीस प्रशासनाने काल घालवली। मग आम्ही कोर्टासमोर मेन्शन केल्याच्या नंतर मान्य न्यायालयाने त्यांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की इथून पुढे या मूळ फिर्यादीला सगळे तुम्ही सांगा। आता तरी आम्हाला पोलीस प्रशासन मूळ फिर्यादी आणि त्यांच्या वकिलाला रीतसर सगळी माहिती देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की पोलीस प्रशासन व्यवस्थित काम करत नाहीये? नाही, शंका यासाठी येते की या प्रकरणातला एक आरोपी जो आहे तो ॲडव्होकेट संजय सावंत, ते भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि प्रकरण 17 तारखेला घडून आज 23 तारीख आहे। 6 दिवस झाले तरीही भारतीय जनता पार्टीने त्यांचं पदमुक्तीचं पत्र सुद्धा दाखल केलेलं नाहीये। त्यामुळे आजही ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारीच आहेत असं असताना म्हणून आम्हाला संशय येतो की पोलीस प्रशासन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत म्हणून आम्हाला याच्यामध्ये मूळ फिर्यादीकडून इन्व्हॉल्व करून घेत नाहीत का काय, अशी शंका आम्हाला त्यामुळेच येते आणि त्या शंकेला आमच्या वाव आहे। पुन्हा त्या महिलेचे जे काही मंगळसूत्र असेल, कानातले सोन्याचे दागिने असतील, याची सुद्धा रॉबरी झालेली आहे। त्या रॉबरीचे सेक्शन सुद्धा ऍड होत नाही आहेत। त्या म्हणजे प्रेताच्या शेजारी जे काही कोयता सापडला, दोरी सापडली, बाकी काही हत्यार, हॅक्सो ब्लेड सापडलं, पोते सापडले, हे पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपी तीनही होते, ते सुद्धा सेक्शन ऍड केले जात नाहीत। हे तर आम्ही 24 तारखेला मान्य न्यायालयासमोर मांडणारच आहोत। पण आजही पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की हे प्रकरण, हे जे काही सेक्शन्स आहेत याचे ते सेक्शन त्यांनी कृपया ऍड करावे। हे पण तुमच्या माध्यमातून आम्ही म्हणजे त्यांना ऑलरेडी आम्ही पत्राद्वारे सांगतोच आहे आणि ते तुम्हालाही सांगतोय। या प्रकरणामध्ये काही राजकीय हस्तक्षेप आहे असं वाटतंय का? अगदी बरोबर आहे, आम्हाला तेच वाटतंय की पोलिसांनी FIR फार वेळेत केला। तीनही आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली, इथपर्यंत ठीक होतं। परंतु मूळ फिर्यादीला जर माहिती दिली जात नसेल तर आम्हाला कुठेतरी असा संशय येतो की याच्यातले आरोपी क्रमांक 2 हे भारतीय जनता पार्टीचे वकील आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत म्हणून कदाचित मूळ फिर्यादीच्या वकिलांना सांगितलं जात नाही का, अशा प्रकारचा संशय आम्हालाच नव्हे तर संपूर्ण पुणेकरांना येतोय। बरं, आता शेवटचा प्रश्न, तुमची या प्रकरणामध्ये मागणी काय आहे? आमची मागणी हीच आहे की पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटीच्या सेक्शन प्रमाणे या मूळ फिर्यादींना संपूर्ण माहिती द्यावी आणि मूळ फिर्यादीच्या वकिलांना सुद्धा माहिती द्यावी आणि काय अपडेट आहेत ते सगळे अपडेट सांगून शेवटी आम्ही प्रोसिक्युशन सोबतच काम करणार आहोत। आमच्या कामाची प्रोसिक्युशनलाच मदत होणार आहे, म्हणून पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं हीच आमची इच्छा आणि अपेक्षा आहे। एकंदरीतच आपण पाहिलं असेल की ॲडव्होकेट अरविंद तायडे यांच्या बोलण्यानुसार जी काही आरोपींवर कारवाई होतीये त्याची आम्हाला पूर्णपणे माहिती द्या, फिर्यादीला माहिती द्या असं बोलण्यात येत आहे। पुण्याहून मी पायल पोटभरे, सर्जनशील न्यूज। सर्जनशील न्यूज